मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताची तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणीचे खूप खूप सकाळचे 8 वाजले आणि निवांत बसलेली. तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे की माहेर आलेली असणार आहे तेव्हा तर निवांत बसलेली. आणि एवढं छान गार्डन आहे छोटं. ते बघा पालकाची भाजी, चुक्याची भाजी किती सुंदर आली. चुका पालकाची जी भाजी असते, चुका पालक शेपी, एवढी छान भाजी होते आणि एवढी सारी भाजी लावलेली आहे. मोकळी जागा आहे साईडला, तिथं भाजी लावलेली. आणि इथं बघा तुळशीची किती झाडं आहेत. त्याचबरोबर आहे सीताफळाचं झाड. हे बघा गणेश वेलाचं पण किती सुंदर आहे. कंपाऊंड केलेलं आहे तारेचं आणि त्याच्यावरती थोडी सोडलेलं आहे. किती सुंदर दिसते सगळीकडे हिरवा आणि थोडीशी लाल फुलं. किती भारी वाटते बघा. त्याचबरोबर शोचे झाडं आहेत. बघा ओव्याचे किती सुंदर झाड आलेलं आहे. इथल्या इथं तोडायचं आणि भज्यामध्ये टाकायचं. मोगरा, नंतर वेल आहे बघा, ते पण किती छान आलं. कुंद्याचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे. हे थंडीच्या दिवसात अजिबात फुलं छान येत नाहीत. हे बघा किती छोटं फुलं आहे आणि थंडीमध्ये अजिबात फुलं वाढत नाहीत. हे पण बघा शोचं किती सुंदर दिसायला लागले. आणि ह्या साईडला लावलीत तिने वांग्याची झाडं येतं. ते वांग्याला फुलं आलेली दिसायला येतं. आणखी एवढे काही वांगे नाहीत, बहुतेक तोडले असतील. हे छोटंसं वांग आहे. आणि त्याचबरोबर ते पानाचं झाड आहे, खायचे पानं आहे, कलकत्ता पान. ते पण छान आलं आहे, म्हणजे यायला लागले थोडं. छोटंसं आहे आणखी. आणि इकडं पण चुक्याचं हे दिसायला. हे बहुतेक आंबट पानच असतं, हे चुक्याचंच आहे. आणि आळूची पानं. त्याचबरोबर शेवग्याचं थोडं मोठं झाड आहे. आणि दुसरे झाडं भरपूर आहेत, पण ते कंपाऊंडच्या मध्ये. आणि शिल्लक जी जागा आहे त्या शिल्लक जागेमध्ये हे बघा शेपू किती सुंदर आलाय. आणि घरचा भरपूर भाजीपाला आहे. त्याचबरोबर लावलेली त्यांनी पात. घरचं तोडायचं आणि खायचं. की इथं काय लावले की मला नाही लक्षात येईल. हे बहुतेक धने असतील. आणि हे आहे तर भेंडीची झाडं. ही भेंडीची झाडं वाळलेली दिसायली तर, पण इकडं थोडीशी छान दिसायली. आणि तोडलेली दिसायली भेंडी त्यांनी भरपूर करून खाल्लेली असते. हे बघा भेंडीची झाडं. आणि त्याचबरोबर लावली कोथिंबीर पण छान आली, पण छोटी आहे. आणखी बहुतेक त्यांचं लक्ष नसणार आहे, पाणी सध्या नाही काय की टाकलेलं आहे. आणि हे आहे तर चवळीच्या शेंगाचं. हा वेल छान आला, एकदम मस्त मस्त. ऊन खायला लागलो आणि बाकीचे मेंबर आता आवरायला लागलेत. नंतर जायचं आम्हाला शॉपिंगला बाहेर. आणि छोटंसं गार्डन आहे, तुम्हाला ते दाखवलं मी काय काय भाज्या ते आहेत. आणि आता नंतर जायचे बाहेर, नाश्ता ते करून आणि थोडीफार खरेदी करायची. ज्वेलरी ते पण खरेदी करायची, बेंटेक्सची. आणि साड्या ते पण पाहिजेत. आता चांगल्या जर वाटल्या, आवडल्या तर साड्या नक्की घेणार आहे. साड्या नाही, साडी घेणार आहे. आणि ज्वेलरीमध्ये जर काय आवडलं, दीदीला बांगड्या ते पण पाहिजे आता. आणि आवडल्या तर नक्की घेणार आहे मी. चला आता मार्केटमध्ये गेलं नंतर तुम्हाला दाखवते की काय काय घ्यायचं. कुठल्या आवडायलेत? ह्या आवडायलेत का तुला? छान वाटायलेत. ह्या पण छान आहेत, सुंदर वाटायलेत. हे सुद्धा फिनिशिंग पण छान आहे अशी. बघ भरपूर साऱ्या व्हरायटी. नाही का हे इकडचे गोट आवडलेत मला पण. मला हे दोनच आवडले. हे बघू दीदी. हे खूप ब्रॉड आहेत पण. भैया सेम असाच पीस दाखवा. नाही ह्याच्यामधला नंबर द्या. हे पण छान वाटायले. त्याचा कलर वेगळे, थोडंसं लाल सर. तसं तर 2च पाहिजेत. पण आता 4
तुला घ्यायचंय ना गळ्यात घालायला एक? त्या ह्याच्यावर त्याच्यावर घालू. घागऱ्यावरती जर चांगलं भेटलं तशा मॅचिंगचं. अगं घागऱ्यावर अशी थोडी म्हणजे घागरा पिस्ता कलरचा घागरा आहे. अगं पिस्ता ती दाखवतील ना आता सप्तपदीवरती. कानातली बघ ना सुंदर. बघू इकडं कानातली छान कानातली. कितीला आहे बघ बरं. आवडला ना दिदू तुला? घालून बघ. कारण दीपोळीला ज्या साड्या पाहिल्या होत्या तशा साड्या आता राहिल्या नव्हत्या, कारण ते बहुतेक माल विकला गेलेला असणार आहे. दीपोळीमध्ये पाहिलेले आवडले होते आम्हाला, म्हणूनच आम्ही आता डबल आलेलो होतो की जर आणखीन तसा माल असेल तर घ्यायचा. हे पण सुंदर वाटायला कलर, त्याच्यापेक्षा ही छान वाटायला. काठ किती सुंदर आहे तिचे आणि रिजनेबल साडी 1495ची साडी किती सुंदर वाटेल. हे एक कलर आहे ना याच्यामध्ये. ह्याच्यातला सारखं पण कलर मध्ये वेगळं आहे. हे आणली होती ना बाहेर त्यांनी. छान वाटायला. हे कलर पण छान आहे. हे बघ ना, अंबिका पॅटर्न. पोस्टर तर किती हे झाले. छान.